प्रीमियम क्वालिटी असं टाकलंय मी. टेक्स्ट लहान करूयात. अशा प्रकारे इथं ठेवूयात. आता थोडक्यात पाहू आपण, की आपलं काम जेवढं झालंय तेवढं एकदा पोस्ट करून पाहू तिथं. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल, की आपलं प्रोसेस कशी आणि कुठं चालली आहे. काही एक्स्ट्राचं बाहेर जातंय का पॅकेजिंगच्या? तर हे सगळं आपल्याला कळतं. ठीक आहे. याच्यामध्ये आपली फाईल होती. बॅक डिझाइनला डबल क्लिक केलं मी आणि जिथं डिझाइन बनवत होतो, ठीक आहे. इथली फाईल 1 क्लिकमध्ये एक्सपोर्ट करायची. कंट्रोल अल्ट शिफ्ट ई ने ड्रॅग अँड ड्रॉप, कंट्रोल ए, सेंटर व्हर्टिकल असं व्यवस्थित सेट केलं. साईज प्रॉपर त्याच्या हिशोबाने सेट करून ठेवा. आणि डिझाइन क्लोज करताना सेव्ह करा किंवा कंट्रोल एस दाबलं तरी चालेल. ठीक आहे. तर आपण योग्य त्या मार्गावरच आहोत. अजून तर काय विचित्र असं झालेलं नाहीये. बट ठीक आहे. चलो नेक्स्ट आगे बढ़ते. या ठिकाणी आपलं टेक्स्ट झालंय. या ठिकाणी आपण पूर्ण क्वांटिटी वगैरे टाकणार आहोत त्याची आणि बेसिक तिथे जे बेसिकली काय म्हणतात त्याला, क्लायंटला फूड अवेअरचा एक स्टॅम्प असतो. ठीक आहे. एक वेज मार्क असतो. क्वालिटी जर चांगली असेल तर आपण बेस्ट क्वालिटी, बेस्ट अरोमा असं एक एक टेक्स्टिंग आणि आयकन्स वगैरे तिथं टाकू शकतो. ठीक आहे. सेम शेपचा कंट्रोल जेने मी एक शेप आणखीन घेतो इथं. ठीक आहे. ज्या शेपची इथं कॉपी घेतली होती त्याच शेपची आणखीन एक कॉपी घ्या. त्याचा कलर आपण व्हाईट ठेवणार आहोत. ठीक आहे. आणि त्याची साईज आपण थोडी लहान करणार आहोत. शिफ्ट दाबून इथे मी अशा प्रकारे एक काइंड ऑफ बटन सारखं तयार केलं आहे. ठीक आहे. हं. ह्याचीच एक कॉपी घ्यायची आहे. त्याला एडिट करूयात आणि आपण अराउंड एक 250 ग्राम असं टाकू. GM. याचा कलर नन अदर दॅन जो शेपला आहे तोच कलर घ्यावा लागेल. ठीक आहे. कॅरेक्टर पॅनलमधून जर आपण दोन्ही टेक्स्टच्या मधला स्पेस कमी केला -30 तरी सुद्धा ते टेक्स्ट इथं बसू शकतं. -40 करूयात. 250 ग्राम. ओके. परफेक्ट. एक 100% नॅचरलचा आपण इलस्ट्रेटरमध्ये फाईल उघडूयात. 100% नॅचरल आपण एक डाउनलोड केला होता. इथं ती फॉन्ट नाहीये जी डिझाईनमध्ये त्यांनी यूज केली होती. तर आपण पॉपिस नावाची बोल्ड फॉन्ट टाकू. ठीक आहे. ह्यांच्यामधला स्पेस कमी करूयात. ओके. राईट क्लिक, अनग्रुप, साईडला क्लिक करून एवढाच पार्ट इथं वेगळा करायचा. याला ग्रुप करून कॉपी करायचंय आणि पेस्ट करायचंय डिझाईनमध्ये ॲज अ स्मार्ट ऑब्जेक्ट. आता सध्या आपल्याकडे कुठलीही लाईन नाहीये. तर मटन मसाला मी सर्च करतो. ऍक्च्युली अमेझॉनवरती सर्च करायला पाहिजे होतं आपण. त्यातली एखाद्या छान अशी लाईन कॉपी करून आपल्या ह्याच्यावरती टाकू. जसं या ठिकाणी टाकली होती. ठीक आहे. एवढ्या स्पेसिफिक टेक्स्टमध्ये आपल्याला सगळं बसवायचं आहे ते.
हे बघा, इथं आपला टेक्स्ट ब्रेक झालाय, राइट? तर त्याच्यासाठी विंडोजमध्ये एक ऑप्शन येतं पॅराग्राफ. ह्या पॅराग्राफमध्ये हायपरनेट नावाचं एक ऑप्शन असतं. जर तुम्ही हायपरनेट बंद केला, तर जेवढे टेक्स्ट तिथं पॉसिबल आहेत तेवढेच बसतात. जे शिल्लक राहत आहेत ते खाली येतात. तर अशा प्रकारे आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. ग्रेट. तर हे आपलं टेक्स्ट झालं या ठिकाणी. सेव्ह करत राहू डिझाइन. इथं चेक करत राहू. सगळ्यात वरती लेयर कंट्रोल अल्ट शिफ्ट ई ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. सेंटर. ठीक आहे. परफेक्ट असं बसलं. चला पुढे वळू. तर आपल्याकडं फ्री पिक वरती आणखीन एक एलिमेंट सर्च करू आपण. व्हाईट पॅटर्न्स. ठीक आहे. व्हाईट पॅटर्न्स बॅकग्राऊंड असं सर्च करा. आता प्लेन प्लेन व्हाईट कलर वरती जर टेक्स्ट टाकले तर तेवढे काही छान दिसणार नाहीत. त्यासाठी आपण असे पॅटर्न्स घेणार आहोत तिथे. ठीक आहे. हे बघा, हे फ्लोरल पॅटर्न्स आहेत, छान वाटतात, राईट? तर इथे जेपीजी मी डाउनलोड करतो. पॅटर्न्सला तुम्ही एक्सपॅन्ड करू शकता. हं. साधारण अशा प्रकारे आपण पॅटर्न टाकणार आहोत. हे बघा, इथे पॅटर्न आहेत हा. तर सेम पॅटर्नची आपण कंट्रोल जेने आणखीन एक बॅकग्राऊंडची तीच कॉपी घेऊयात आणि त्याला पुढे कंटिन्यू करूयात. इथं पॅटर्न मॅच झाला पाहिजे. कंट्रोल टी, राईट क्लिक आणि हॉरिझॉन्टली फ्लिप करा. मग इथून जो ब्रेक झाला होता तो पुढे तिथं कंटिन्यू होईल. ठीक आहे. दोघांची आणखीन एक कॉपी घेतली मी कंट्रोल जेने, कंट्रोल टी आणि टू बी कंटिन्यू. काय विषय नाही. तर अशा प्रकारे सगळ्यांचा फायनल एक स्मार्ट ऑब्जेक्ट करूयात आणि कंट्रोल ए, सेंटर अलाइन, कंट्रोल डी. तर अशा प्रकारे आपण इथं फायनली हे केलेलं आहे. बट मटन मसाल्याला ह्या दोन्ही नावाला ग्रुप करून ग्रेडियंट द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. एफ-एक्स, ब्लेंडिंग ऑप्शन आणि ग्रेडियंट. ग्रेडियंटमध्ये रेड कलरचा ग्रेडियंट आहे. रिसोर्स बॉय वरून डाउनलोड करा. नसेल तर कस्टमाइज सुद्धा करू शकता. चला कस्टमाइजच करू. एक रेड कलर आणि अल्टरनेटिव्ह रेडचाच थोडा डार्क व्हर्जन. ठीक आहे. असा स्केल लेवल थोडी कमी करायची. अँगल मी चेंज केलाय. अँगल असंच पाहिजे, लाईट वरती डार्क खाली. ठीक आहे. वा. सेम ग्रेडियंट कॉपी करायचा आहे आणि या ठिकाणी हा जो शेप होता त्या शेपला इथं पेस्ट लेअर स्टाईल करायची आहे. पेस्ट लेअर स्टाईल. ठीक आहे. त्या लेअर स्टाईलचा ग्रेडियंट आता आपण चेंज करणार आहोत. असा. ठीक आहे. अँगल चेंज केला, स्केल लेवल वाढवली, लाईट कलर इकडे गेला. ह्या शेप्सचा पण आपण कलर चेंज करू. डिझाईन मधलाच घेऊ वरचा आणि क्लासिकला पण हाच कलर पिक करू. ठीक आहे. या शेपला पण आपण राईट क्लिक करू, पेस्ट लेअर स्टाईल करू आणि सेम ग्रेडियंट अप्लाय करू जो आपण इथं टेक्स्टला दिला होता. फक्त थोडासा अँगल चेंज होऊ शकतो, स्केल लेवल चेंज होऊ शकते. आता या ठिकाणी आपण राहिलेले टेक्स्ट ऍड करूयात. इथं एक टेक्स्ट ऍड केलंय, बट थोडे आयकन्स वरती या. ठीक आहे.
इथे एक फ्लॅटिकॉन नावाची वेबसाईट आहे. फ्लॅटिकॉनवरती तुम्हाला आयकॉन फ्रीमध्ये मिळतात. बट फ्री पिकवरती पण मिळू शकतात. सेफ फूड आयकॉन्स असं सर्च करू आपण. फूड एलर्जी आयकॉन्स. हा छान ऑप्शन आहे. ठीक आहे. ह्याला आपण करू EPS फाईल डाउनलोड. EPS फाईल डाउनलोड केल्यानंतर आपल्याला एक सिंगल कलरमध्ये सगळे इझिली अप्लाय करता येतील. राईट. तर इथं GMO फ्री हे एक आपण ऍड करणार आहोत. आधी बॅकग्राऊंडची लेअर काढून घेऊ. ठीक आहे. एवढाच कॉपी करूयात. ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. इथं मल्टिपल लेअर आहेत. अनग्रुप 1, 2, 3. तर ह्या तिघांना इथून डायरेक्ट कट करूनच घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर फ्रंट मायनस करतो, नाही चालणार. 1, 2, 3 आणि ही एक लेअर फ्रंट मायनस, त्याच्यानंतर बॅकमधून पण हे फ्रंट मायनस. ठीक आहे. तर आता हे ट्रान्सपरंट राहील तिथं GMO फ्री. त्याला मी कॉपी केलं, पेस्ट ॲज अ शेप करायचं आहे. ठीक आहे. पेस्ट ॲज अ शेप लेअर. शेप लेअर घेतल्यामुळे काय होतं, आपल्याला इझिली कलर चेंज करता येतो. हा एक एलिमेंट आला नाही त्याच्यात. जर आपण फ्रंट मायनस नसतं केलं तर इथं पॅच नसता दिसला. ठीक आहे. ग्रेट. आधी आपल्याला प्रोडक्ट बद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. ग्लुटन फ्री, न्यू शुगर फ्री तर ऑब्विसली नाही. ट्रान्स फॅट फ्री हे टाकूयात आपण. ठीक आहे. इथं मी सेम प्रोसेस करतो. एकदा अनग्रुप करूयात आपण. ठीक आहे. ह्या शेपमधून फ्रंट मायनस करायचं आहे. ठीक आहे. आता हा तर वेगळाच आहे ऑब्विसली, तर काय नाही विषय. केला आपण. सगळ्यांना कॉपी, फोटोशॉप, कंट्रोल V ॲज अ शेप. ओके. कंट्रोल T. ह्या लेवलला ठेवून द्यायचं आहे. झालं. आणखीन एक काहीतरी टाकावं लागेल. मी ग्लुटन फ्री टाकतो. आता मला प्रॉपर माहिती नाही त्याच्यामध्ये टाकलं जातं का नाही, भेसळ असते का नाही. ठीक आहे. बट हे काही हार्मफुल एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. जे बऱ्याचदा ह्याच्यामध्ये फूडमध्ये टाकले जातात. केमिकल्स आहेत. शेप. सेव्ह करूयात. आता ह्याची पण एक पॅकेजिंग टाकू. एक लेबल डाउनलोड करा. लागेल. ठीक आहे. एक रेड लेबल सर्च करा. रेड लेबल. रेड लेबलचा यूज कुठल्याही पॅकेजिंग डिझाईनमध्ये केला जाऊ शकतो. आलं का लक्षात? हे आहेत रेड लेबल्स. ह्यांचा यूज आपण
एक ब्रँड न्यू पॅकेजिंग जेव्हा आपल्याला काहीतरी प्रेझेंट करायचं असेल 25% ऑफ, तर ऑब्व्हियसली आपल्याला ह्यांचाच यूज करावा लागतो. ओके. तर मी ई-पी-एस फाईल याची डाउनलोड करतोय. ही खूप कामाला येईल तुमच्या. तुम्ही वेगळ्या प्रॉडक्टवरती याचा यूज करून थोडं पॅकेजिंग छान क्रिएटिव्ह असं काहीतरी करू शकता. ठीक आहे. याच्यामधला मी जर पिक करायला गेलो तर ऑब्व्हियसली खूप सारे सगळेच छान आहेत, बट आपण हा वाला पिक करू. याला अनग्रुप करू, शॅडो काढून टाकू त्याची, राइट क्लिक, अनग्रुप आणि एवढाच पार्ट कॉपी करून ॲज अ स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणून इथं पेस्ट करूयात. ठीक आहे. रोटेट करून ठेवतो मी इथं. जर तुमचा व्हाईट स्पेस असेल किंवा दुसरा कुठला कलर असेल, तर आपण त्याचा पण यूज करू शकतो. तर मी सध्या त्याला काइंड ऑफ येलो करायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. कंट्रोल यू ने मी त्याचा ह्यू चेंज केलाय. लक्ष द्या. ग्रीन, येलो काइंड ऑफ हा पण कलर चालेल. हा पण छान आहे. थोडा नॅचरल वाटेल. ठीक आहे. आता कॅनव्हास रोटेट करीन मी. इथे रोटेट करायचं आपल्याला कॅनव्हास. काय करावं लागेल? आर प्रेस करावं लागेल. शिफ्ट दाबायचंय. ओके. अशा प्रकारे पूर्ण कॅनव्हास रोटेट होईल. मूव्ह मूव्ह टूल घ्या. टी फॉर टेक्स्ट टूल क्लिक करायचंय आणि 20% EXTRA एक्स्ट्रा. कंट्रोल टी शिफ्ट प्रेस करून रोटेट करा टेक्स्टला. आता इथं काय करू आपण फक्त एक्स्ट्रा ठेवू. 20% कट करू आणि 20% एक्स्ट्राच्या वरती ठेवूयात. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा ब्रिक कॉलाजेस फॉन्ट यूज केली आहे. मल्टिपल फॉन्ट्स नको आहेत आपल्याला. 20%. ठीक आहे. याची व्हॅल्यू एक्स्ट्रा बोल्ड वरती ठेवायची आणि दोघांना एकच कलर द्यायचा. कुठला? व्हाईट कलर द्यायचा. कारण व्हाईटच एक मात्र असा कलर आहे जो इथं हायलाइट होणार आहे, दिसणार आहे. ठीक आहे. ह्या सेम शेपला आपण एफ-एक्स मध्ये जाऊन ड्रॉप शॅडो अप्लाय करू. कारण शॅडोचं काम खूप महत्वाचं आहे. शॅडो नसेल तर तो प्रोडक्ट वरती असा रिअलिस्टिकनेस येतच नाही अजिबात. आलं का लक्षात? ओके, ग्रेट. आर प्रेस केलं मी, शिफ्ट प्रेस करून असा कॅनव्हास रिटर्न जसा होता त्या अँगलला घेऊन येतो. दॅट्स इट. ठीक आहे. त्याची साईज जरा जास्तच वाढली, आपण कमी करणार आहोत. 1, 2, 3 तिघांना लहान करून व्यवस्थित असं ठेवायचं. इथं ठेवलं असतं, बट तिथं पण लीफ आहे. असोच. याच ठिकाणी आपण ठेवूयात. फक्त लीफला खाली घेऊया थोडा. लीफला खाली घ्यायचंय. काय करावं लागेल? ह्या स्मार्ट ऑब्जेक्टला डबल क्लिक करावं लागेल. लीफला इथून अनग्रुप करतो मी. सॉरी. आता लीफ खाली आलं. सेव्ह केलं. डिझाइन केली क्लोज. तर लीफ आलं खाली. आलं का लक्षात? सोपं आहे. चला. आता मिसिंग पार्ट काय आहे का? थोडं ऑब्झर्वेशन करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मिस झालेला पार्ट आपण तिथे ऍड करू शकतो. मिस एक पार्ट असं झाल्यासारखं मला वाटतं राहिल्यासारखा, तो म्हणजे वेज मार्कचा. ठीक आहे. इथं शेप घ्यायचा आहे असा एक चौकोनी. हा. त्याचा कलर आपण देऊ ग्रीन. ठीक आहे. याला देऊया स्ट्रोक देऊया त्याला. याचा फिल करू बंद. ठीक आहे. फिल बंद केला मी. स्ट्रोक ठेवलाय. स्ट्रोक साधारण एक 5चा सुरुवातीला देऊ. नाही, कमी वाटतोय. 10चा ओके वाटतोय. ठीक आहे. सेम शेपचीच कंट्रोल जेने डुप्लिकेट कॉपी घ्या. कंट्रोल टी करा. लहान केलाय किंवा डायरेक्ट तुम्ही सर्कल सुद्धा काढू शकता. ठीक आहे. असा सर्कल काढू शकता. आता या सर्कलमध्ये मी फिल चालू करतो फक्त ग्रीन कलरचा. ठीक आहे. या बाहेरच्या शेपमध्ये ऍक्च्युली फिल व्हाईट ठेवायचा होता आपल्याला. ठीक आहे. म्हणजे व्हाईट फिल दिसतं. वेज मार्क आपण क्रिएट केलाय. साधारण असं ठेवूया. क्लासिक.
परफेक्ट आहे. एफ-एक्स मध्ये थोडी ड्रॉप शॅडो ऍड करू म्हणजे थोडा प्रॉपर रिअलिस्टिकनेस येईल. आता इथं यूज ग्लोबल लाईट मी चालू ठेवलंय. सगळ्यांची शॅडो चेंज होतीये. ठीक आहे. ग्रेट. सेव्ह करूयात आणि आपल्या मेन याच्यावरती टाकून बघू आता डिझाईन. कंट्रोल अल्ट शिफ्ट ई, ड्रॅग, ड्रॉप, कंट्रोल टी. ठीक आहे. एक कलर आहे अजून जो थोडा डिस्टर्बिंग वाटतोय. हाच. कुठला? ह्या शेपला आपण कुठलाच फायनल कलर दिलेला नाहीये. तर एफ-एक्स मध्ये कलर ओव्हरले आहे. एखाद्या इमेजचा अशा टाईपच्या इमेजचा कलर चेंज इथूनच करता येतो सोप्यात सोपं. ठीक आहे. हा कलर ओके वाटतो इथं. ट्रेडिशनल पॅटर्न आहे तो. कंट्रोल जेने डुप्लिकेट घेतली मी आणखीन एक आणि त्याला इथं बॉटमला ठेवतोय असा. छान. सेव्ह केला. कंट्रोल अल्ट शिफ्ट ई, अल्ट एल डबल एस आणि या ठिकाणी ड्रॅग अँड ड्रॉप करायचा. आजचा व्हिडिओ 1 तासाचा ऑलमोस्ट झालाय. मी जो काही लेक्चर पार्ट होता, ठीक आहे, तो पूर्ण तो व्हिडिओमध्ये येणार नाहीये. फक्त डिझाईनचा पार्ट मी रेकॉर्डिंगमध्ये ऍड करतो आणि पुढे कंटिन्यू करतो. ठीक आहे. क्लोज करताना सेव्ह केलंय आणि या ठिकाणी आपली डिझाईन रेडी आहे. ओके. आता तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला एक सिंपल काम करायचंय, ते म्हणजे जे सेकंड पॅकेजिंग डिझाईन होता, ठीक आहे, ह्या पॅकेजिंग डिझाईन मध्ये ऑल्ट एल डबल एस करा. ठीक आहे. या लेअरला वेगळं स्वतंत्र ओपन करा. तुम्ही जी काही डिझाईन इथे बनवली आहे, सेम डिझाईनला मटन मसाल्याच्या ठिकाणी आता चेंज करून आपण काय ऍड करणार आहोत, तर चिली पावडर. ठीक आहे. या ठिकाणी चिली पावडरचा फोटो टाका. दॅट्स इट. सगळे एलिमेंट रिअरेंज करावे लागतील तुम्हाला. आपण फक्त आता ऑब्जेक्ट इथं प्लेस केलाय आणि तिथं काय करणार आहोत, आपण चिली पावडर टाकणार आहोत. त्याच्या अकॉर्डिंग एलिमेंट ऍड करणार आहोत. त्याच्या अकॉर्डिंग टेक्स्टिंग चेंज करणार आहोत. दॅट्स इट. हा आपला चिली पावडर. आता याचा कलर चेंज करायचं म्हटलं होतं, वन क्लिक मध्ये कसा केला जाऊ शकतो, तर ऑब्व्हियसली शेप घेऊनच केला जाऊ शकतो. सोप्यात सोपी पद्धत आहे. ठीक आहे. एक शेप ऍड केला आपण, सगळ्यात टॉपला ऍड करू, त्याचा फिल करू बंद आणि कलर ठेवू रेड आणि इथे बसवल्यानंतर ब्लेंड ऑप्शन चेंज करायचा. आलं लक्षात? नॉर्मल टू मल्टीप्लाय. क्या बात है सर, क्या बात है सर. ठीक आहे. ऑपरेशन सिंधूसाठी हा बेस्ट ऑप्शन होता. असलं जरी टाकलं असतं तरी चाललं असतं. सिंदूरचा जर फोटो नाही भेटला कधी तर याचा वापर करा. ओके. तर आपण ब्लेंडिंग ऑप्शन चेंज केला आणि त्याला अशा प्रकारे इथं रेड ऍड केलं. चिली पावडर हे मी सगळं अनग्रुप करतो. ह्या दोनच एलिमेंट इनफ आहेत. रेड चिली पावडर तर आपली रेडी झाली आहे. मटन मसाल्याच्या ठिकाणी येईल. ओके. मी मटन मसाला इथून हा ही वाटी हाईड केली. या ठिकाणी काहीतरी मिस झालंय आपला. पाहू.
ओके. क्या बात आहे सर, क्या बात आहे. आता इथे एक एलिमेंट ऍड करायचा, काय मिस झालं म्हटलं, तेच इथला सॉलिड कलर नाही आलेला. आला लक्षात. रेड चिल्ली आहे तर डार्क रेडच कलर राहू द्या. ओके. भारी वाटतो तो रेड कलर. ह्याची ओपेसिटी आपण थोडी अशी वाढवू. ठीक आहे. मटन मसाला टेक्स्ट लहान केलं, इथे असं ठेवलं आणि त्याला रेड चिल्ली दिलं ना. ओके. जर एकाच ब्रँडसाठी बनवणार असाल तर आपण फ्युचरमध्ये काय करणार आहोत, सेम स्टाईल मेंटेन करणं गरजेचं असतं. ठीक आहे. एक सोलापूर एक कोल्हापूर नको. पॅटर्न सेम राहायला पाहिजे. भले प्रॉडक्ट चेंज होऊ द्या. ठीक आहे. कारण तीच आयडेंटिटी पुढे जाऊन क्रिएट होते त्याची. हं. आता मी शॉर्टकटमध्ये करतोय. तुम्हाला जस्ट प्रोसेस दाखवते की आपण करायचंय काय. ठीक आहे. काय करायचं याची जस्ट रफ प्रोसेस दाखवली मी तुम्हाला. ठीक आहे. सॅचेट 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 कुठं आहे ते सॅचेट. सॅचेट वरती आपण हा झालंय आपला. हे आपलं सॅचेट आहे. आता ऍडजस्ट काय करायचंय, हे जे आर आलंय हे अजून लहान असलं पाहिजे. ह्या स्पेसिफिक लाईनच्या आतमध्ये असला पाहिजे. ओके. हा पण एलिमेंट अजून लहान झाला पाहिजे. ओके. हे बाहेर गेलं तरी जाऊ द्या. 20% आतमध्ये येणं गरजेचं आहे. तिघांना इथं लिंक करतो मी. कंट्रोल टी. साईज थोडीशी लहान करू. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. ठीक आहे. एखादा मिस झालं तरी होऊ द्या, काय अडचण नाही. हं. त्याला आपण निवांत कमी करू शकतो. तर हे सॅचेट आहे, लहान आहे त्याच्यामुळे काही विषय नाही. साईज पण त्याची लहान आपण ठेवलेली आहे. ठीक आहे. हे बेसिकली अजून लहान करणं गरजेचं आहे. कारण एक्स्ट्राचा पार्ट बाहेर राहतोय. ठीक आहे. याची विड्थ ह्या शेपच्या लास्ट एजेस पर्यंत आली पाहिजे अशी. हा. ह्याला आपण सेपरेट मी सेव्ह करतो. चिल्ली पावडर. एक सेकंड. तुमचे सगळे प्रश्न ऐकले जातील. ठीक आहे. तर ह्या सगळ्यांना एकदा अलाइन करतो व्यवस्थित. ऑल राईट. परफेक्ट. अलाइनमेंट सक्सेसफुली झालेला आहे. फक्त हा पॅटर्न इथं बसवायचा राहिला. आपण पॅटर्न बसवलाय. ठीक आहे. झाला. ही एक स्वतंत्र डिझाईन होती आपली. आणि आपल्याला काय करायचंय, मी ही फाईल क्लोज केली होती. एक सेकंड पाऊचच्या आपल्या. पाऊच पाऊच पाऊच. हा. तर या फाईलला स्मार्ट ऑब्जेक्टला इथं डबल क्लिक केलं मी. त्याला स्मार्ट ऑब्जेक्ट मी स्वतः केलेला आहे. ठीक आहे आधी. हं. आणि ही आपली एक स्वतंत्र फाईल आहे चिलीची. चिली पावडर PSB. तर ह्याच्यावरती जाऊ आपण. कंट्रोल अल्ट शिफ्ट ई ने हा पॅच घेऊ.
त्या सॅचेटवरती ठेवू. कंट्रोल आहे सेंटर व्हर्टिकल अलाइन. क्लोज करताना सेव्ह करायचं. झालं. तर हे सॅचेटवरती आलंय आणि हा थोडा प्रीमियम लुक देत आहे. बरोबर आहे. फक्त इथं आता चेक करायचं आहे. इथं अलाइनमेंट ओके. इथं वरती एक्स्ट्राचा व्हाईट स्पेस आहे. तर तो व्हाईट स्पेस इथं मॅच करणं गरजेचं आहे. सगळ्यांना इथं लिंक करून ठेवतो म्हणजे मला नेक्स्ट टाइम सगळं सिलेक्ट करायची गरज नाही पडणार. जेवढा खाली स्पेस आहे तेवढाच वरती पण पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. ओके वाटतंय हे. यांना पण लिंक करून टाकतो. यांना पण इथं लिंक केलं मी. सगळ्यात वरती ग्रुप करू. हा राईट, याला राईट आर, आणि हा जो काही पार्ट होता हा होता लेफ्ट, तर याला यल नाव असं दिलंय. याला पण व्यवस्थित असं ठेवलंय. कंट्रोल ए दोन्ही ग्रुपला. ठीक आहे. ह्या दोन्ही ग्रुपला एक ग्रुप करून टाका. दोन्हींचा सेंटर अलाइन घ्या. ठीक आहे. झाले आता दोघांचे सेंटर अलाइन. नंतर तुम्ही अनग्रुप करू शकता इझिली. हा जो पार्ट आहे ह्याला सेंटर अलाइन करू आता. ह्याचा हा सेंटर पॉइंट आहे, बट आपण इथे ठेवूयात. राईटचा थोडं राईटला, लेफ्टचा लाईटली आणखीन लेफ्टला. आता तर ओके. सेव्ह करू. कंट्रोल ऑल्ट शिफ्ट ईने एकदा एक्सपोर्ट करूयात आपल्या ह्या डिझाईनवरती पाहण्यासाठी. कारण प्रिव्ह्यू जोपर्यंत तुम्हाला दिसणार नाही तोपर्यंत शक्यता कमी आहे. ठीक आहे. प्रिव्ह्यू बघत राहणं गरजेचं आहे. क्लोज करताना सेव्ह करायचं. अब ठीक आहे. थोडासा आहे पॉइंट, बट इट्स ओके. काय अडचण नाही. तर हा आपला प्रीमियम लुक आपल्याला असा पाहायला मिळेल. आता उद्या आपण शिकणार आहोत प्रॉडक्ट प्रेझेंटेशन. ठीक आहे. आपण डिझाईन तर बनवली, क्लायंटला डिझाईन पण आवडेल. ठीक आहे. बट प्रेझेंटेशन जोपर्यंत तगडं नाहीये तोपर्यंत आवडणार नाही. तर ह्या मॉकअपला आपण उद्या प्रेझेंटेशन मध्ये टाकून एक चांगला असा प्रीमियमला असा लुक देऊ. ठीक आहे. हा, तुमची इच्छा असेल तर उद्या बॅक साईड पण डिझाईन करू. बॅक साईडला जे काय आहे मी त्याची रेडी फाईल देईन तुम्हाला. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला इझिली ते काही क्रिएट करायची गरज पडणार नाही. इझिली तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. फ्री पिक वरती जायचंय. ठीक आहे. प्रोडक्ट पॅकेजिंग एवढंच टाका. प्रोडक्ट पॅकेजिंग टाकल्यानंतर तुम्हाला फ्रंट अँड बॅक साईडची जो काही स्पेसिफिक फॉर्मॅट असतो तो इथे तुम्हाला मिळून जाईल. पॅकेजिंग डिटेल्स असं टाकू. बेसिकली न्यूट्रिशन फॅक्ट्स. ठीक आहे. आणि प्राइसिंगचा पॉईंट जो काय आहे तो आपल्याला इझिली एखाद्या रेफरन्सचा बघून तुम्ही तेवढंच टाकू शकता. न्यूट्रिशन फॅक्ट्सचा आपण एक इझिली मी ही फाईल तिथे तुम्हाला देईल. तो प्रोडक्ट तुम्ही न्यूट्रिशन फॅक्ट टाकून जस्ट एक क्रिएट करा. म्हणजे मला वाटेल की हा झालंय काहीतरी काम त्याच्यावरती. ठीक आहे. तर ही फाईल्स मी प्रोव्हाइड करेल सगळ्यांना. ओके. तर आजचा सेशन इथं संपलेला आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा. मी इथं व्हिडिओ बंद करतो.